सगळ्यांनी हात जोडून इथे आमच्या संस्थेचे सामूहिक प्राणायाम सुरू करतात. समस्त देवतांच्या कृपे वरेपासून असा त्याची पंढरपुरावरची सगळ्यांनी उत्साहान जोमान वारी सज्जे कोणाक कसलीच अडचणी उजिनो कोणाक कसलेच त्रास जावचे वाट वाटे कसलेच दुर्घटना वाटे घडचिनो अशी देवीची प्रार्थना करता पांडुरंगाची प्रार्थना करता सगळ्या वरेपासून बरं पंढरपुरात सगळ्या वरेपासून परत ही सगळी जबाबदारी पांडुरंगाक दिली आसा आणि देवी तुझेकडे आसाही तसेच आज हे जे आमचे विजोलीचे आमदार आसा की आम्ही फाटल्या दिसांनी खबर अशी आयकली की केंद्र सरकाराक जेन्ना नवे मंत्रिमंडळ स्थापन जातले त्या वेळार आसा न्ही तो गोव्यातल्या मंत्रिमंडळाचो आसा न्ही तो फेरविचार जातलो तेन्ना हांव आज तुजे कडेन मागणी मागता देवी पांडुरंगा कडेन मागणी मागता की आमचे हे जे आमदार आसात चंद्रकांत शेट्टी तांचो वेवसाय विचार सगळो बरो चलचो व्यवस्थीत रित्या तशेंच ह्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा जाता त्या घोषणेन आसा न्ही त्यांचे नाव सामील जावचे देवा महाराजा तुजी कृपा कर आणि त्यांचो आनंद आसा न्ही ती दुगणीत करचो अशी हांव तुमचे सगळी मंडळीची विनंती करता आणि आता आसा न्ही ते आमी सगळे व्यासपीठाकडे वचचे पूजा कार्यक्रमाची अशी बोला बाहेर घेऊया तू
तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ओ भाई ज्ञानबा तुकाराम 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 कृपया सगळ्यांनी शांतता पाळावी. सर लाइव है, आप डिस्टर्ब कर रहे हैं. लाइव है. देखो सर मास्क त्यांचं हां मास्क फाटी येस सगळे येतले येस बरें येस करा. सुरेन माऊली दंडाधिकारी दंडाधिकारी लिस्ट पडा ना दंडाधिकारी दोन्ही झाले बसायला त्यांना हां येईल आता येईल आता येईल आता येईल. पाहुण्यांचे परत एकदा स्वागत करतात आणि त्याचबरोबर आम्ही असं नाही ते शब्दांनी स्वागत केले असा आता मुलांनी पाहुण्यांचे स्वागत करूया आणि हांव विनंती करता अभिजित केरी हांकां की तांच्यांनी असा नाही तो पाहुण्या पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह असा नाही मातशें स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ जबाबदारी एकट्यापणे घेऊन हांगा हाडून दिवची ताज्या फाटल्यान एक हेजिकडे दिवचे आमच्या उपाध्यक्ष आमच्या संस्थेचे श्री अभिजित केरी हांकां विनंती स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ डॉक्टर चंद्रकांत शेळके आमचे प्रमुख पाहुणे जे आमकां हांगासर बारीक निरोप दिवंक येयल्ले आसा तांकां परत एकदा सगळ्यांनी विनंती करता शांतता पाळावी. कृपया सभागृहामध्ये शांत त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. सगळ्यांनी कार्यालयावर उठेन भाई अभिजित त्याच्यानंतर गावचे सरपंच श्री गुरुदास परब यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं पण स्वागत केलं जाईल. आणि त्यांना ह्या पुष्पगुच्छ अभिजित लाईव्ह असा पडला. वारीचे उपाध्यक्ष श्री धोंड गाड यांना विनंती करतो स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ आमचे उपाध्यक्ष सरपंच गावचे यांना द्यावा. उपाध्यक्ष श्री सुरेंद्र गाड देवस्थान कमिटी माऊली जे आम्हाला खूप सहकार्य करतात आता ती ही जवळजवळ 4 वर्ष झाली. त्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री अनंत परब यांना मी विनंती करतो की त्यांनीही हा सन्मान त्यांना जो देण्यात येईल स्मृतिचिन्ह आणि पुष्प त्यांचं स्वागत करतो की सगळ्यांतर्फे आमच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आणि त्यांना देण्यासाठी हा पुष्पगुच्छ मी विनंती करतो श्री नकुल नाईक यांनी तो त्यांना प्रदान करावा. नकुल नाईक
दिलीप देसाई पाहू ना तर पाहू ना. त्यांच्यासाठी पण पुष्पगुच्छ आणि स्तुतिचिन्ह आहे. आता एक लहानसा कार्यक्रम ह्याच्यापुढे होईल. सगळ्यांनी जरा मागे समजून राहावं. आणि हा कार्यक्रम म्हणजे मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की आमचे वारीचे सदस्य अध्यक्ष आणि काही सदस्य कृपया शांतता बाळगून सगळ्यांनी कार्यक्रमाकडे लक्ष द्यावं. कृपया आमचे व्हॉलंटियर स्वयंसेवक असतील त्यांनी कृपया ध्यान द्यावं. सगळीकडे ह्याच्याकडे जरा लक्ष द्यावं. तर आमचे अध्यक्ष तसेच आमचे वारकरी सदस्य दशरथ शेडगावकर बोलकीचे आणि दशरथ शेडगावकर यांनी जरा पुढे यावं. दशरथ शेडगावकर आणि लक्ष्मण पाटील हे तिघेही अध्यक्ष आणि हे दोन आमचे वारकरी यांनी जवळजवळ 4 महिने गोव्यातून नर्मदा परिक्रमा केली आहे. परिक्रमा म्हणजे नर्मदेला प्रदक्षिणा घालून ते 4 महिने चालू होतात. या निमित्तानं ह्या तिघांचा आमच्या संस्थेतर्फे सत्कार केला जाणार आहे. शाल उच्च घेऊन त्यांना मी विनंती करतो की हा सत्कार आमच्या आमदार यांच्या मार्फत व्हावा. त्यांच्या हाताला पुष्प घ्यावा. आपले दादासाहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर हजर राहावं. दादासाहेब मी संस्थेचे अध्यक्ष इतर पदाधिकारी या सगळ्यांच्या तर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना एक पुष्पगुच्छ संस्थेतर्फे द्यावा असे मुकुंद रामगावकर संस्थेचे आमदार यांना विनंती करतो की त्यांनी दादासाहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. संस्थेचे अध्यक्ष यांच्याविषयी काय सांगावं आणि तुम्ही काय ऐकाल तर त्यांनी आहे ती नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तसंच अयोध्या परिक्रमा पण त्यांनी केलेली आहे आणि अयोध्या पदयात्रा आणि शिर्डी पदयात्रा त्यांनी 2 वेळा केलेला आहे. असा त्यांनी आपल्या उत्स्फूर्तपणाचा सगळ्यांना एक चमत्कार करून दाखवलेला आहे आणि बरोबरच अध्यक्ष महाराज शोधण्यासारखे त्यांचं कर्तव्य आहे. या निमित्ताने आम्ही त्यांचा सगळ्यांप्रथम आमच्या आजचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांना विनंती करतो की यांचा श्रीफळ आणि शाल देऊन त्यांनी सत्कार करावा. सर त्याच्यानंतर दशरथ शेडगावकर अभिनंदन. अध्यक्ष माऊली अभिनंदन. त्याच्यानंतर दुसरे आमचे वारकरी आहेत ते श्री दशरथ शेडगावकर यांनी पण नर्मदा परिक्रमा आणि अयोध्या पदयात्रा केलेली आहे. त्यांचा पण पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जात आहे. त्यांचं पण मी अभिनंदन करतो. दशरथ येलो दशरथ हो आमचं दिलीप येलो. दिलीप चल. लक्ष्मण पाटील यांनी पण नर्मदा परिक्रमा केलेली आहे. यांचा पण संस्थेच्या मार्फत सत्कार होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. लक्ष्मण पाटील लक्ष्मण पाटील बोला पुंडलिक
अध्यक्षासाठी एक स्मृतिचिन्ह आहे ते पाहुण्यांना विनंती करतो त्याने ती अध्यक्ष महाराजांना तो दशरथ आहे का देसाई आलेले दशरथ? आहेत, वरिष्ठ पत्रकार. हो, हो. त्यांना आपण दिलीप येईला. शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करावं आणि स्वागत करण्यासाठी मी बबन परब साळाचे यांना तिकडे आमंत्रित करत आहे. बबन परब वरिष्ठ पत्रकार श्री दिलीप देसाई यांना स्मृतिचिन्ह आणि शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे बाय कोणाकडे? त्यांच्याकडे द्या त्यांच्याकडे. स्मृतिचिन्ह अध्यक्षासाठी आणि विनंती करतो अध्यक्ष स्वीकारावं. अभिनंदन सगळ्या सदस्यांचं ज्यांनी नर्मदा थोडीशी वारीविषयी. आज आमची वारी प्रस्थान करत आहे पंढरपूरला. 13 दिवस पायी वारीत आहे आणि 13 दिवसानंतर आम्ही पंढरपूरला पोहोचू. आमच्या वारीमध्ये जवळजवळ सगळे 212 लोक आहेत. त्याच्यामध्ये पुरुष 140 आहे, स्त्रिया 60 आहे, ड्रायव्हर आहेत 8, 2 डॉक्टर आहेत आमच्याबरोबर. डॉक्टर संजय तांबे आणि डॉक्टर दुसरी आहे ती महिला डॉक्टर आहे, तिचं नाव आहे सुनीता नागवेकर. असे 2 डॉक्टर आमच्या बरोबर आहेत आणि ते अतिशय चांगली सेवा देतात आणि खूप कष्ट करतात. वारकऱ्यांना कसा आनंद मिळेल, ज्यांना कोणाला दुखापत झाली असेल किंवा ज्याला काहीतरी कुठं दुखतं त्या सगळ्यांची व्यवस्थितरित्या निगा राखतात. त्यांचे आम्ही असे भरभरच होणी आहोत. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जेवण करणारे पण आहे. ज्ञानेश्वर आमच्याबरोबर जे मीडियावाले ब्रदर आहे त्यांना पण आम्ही स्वागत करतो. त्यांचं नाव अब्बास रिश्ते. अब्बास रिश्ते हे मीडियाचे प्रतिनिधी इथं आहेत. त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांना पण आम्ही त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करत आहे. आता आमचा बाकीचा सगळा कार्यक्रम संपलेला आहे. याच्यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांना आमचा प्रस्थानाचा निरोप आणि त्याबरोबर आमचा मार्गदर्शन कर 2 शब्द त्यांनी सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. एकच सेकंद अभिजित मीडियावाले येस अभिजित त्यांनी विनंती करता की आजचे हे पत्रकार कष्टा करावे त्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचं मासे पाटल्यात राहा हे दिसती विनंती करतो आमच्या पाहुण्यांना आणि आयोजित केली असतात. त्याची सुरुवात आमच्या माऊली कृपया फाटल्यान लोक असा सगळ्यांत कृपया विनंती सगळ्या लोकांना पाहुण्यांचे भाषण चाललं आहे. स्वयंसेवकांनी माझी कृपया शांतता बाळगावी. सभागृहामध्ये शांतता पाळावी. गेल्या वर्षाचा ग्रुप असा 212 वारकरी मंडळ असतात. त्यांना घेऊन 13 ते 14 दिवस त्याचप्रमाणे दिवसांचे 30 ते 40 किलोमीटर चालतात. प्रत्येक डिजिटल वर्षभर सगळ्यांनी त्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचा जो 15 दिवसाचा जो हे असा वारकरी चाल असा बरे भाषेत जाऊन सगळेजण बरे वचून त्याच्यामध्ये
परब, आमच्या देवस्थानाच्या अध्यक्ष नंतर या वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आमचे गावचे सदस्य युवक नाईक अधिकार बाकी सगळे जे उपस्थित असतात या मंडळाचे सगळे उपस्थित पत्रकार सगळे जे आपले भारतीय संप्रदायाचे जे मेंबर असतात खरोखरच ऑर्गनाईज करप आसता इझी नासता पण एक लक्षात घेऊन घ्या सगळेजण की आम्ही रात दीस काम करतात कामात रात दीस घालत असतात पण त्यातल्या हे सगळे जे आसा टायमात तो टायम काढून देवाकडे एक आपल्या मनात शांती मिळच्या खातीर एक समाधान मिळच्या खातीर देवाकडे एक पावची ही एक सहज अशी वाट आसा आमी देवळात कित्याक येतात तर देवाच्या जवळ येवपाक आमकां खबर आसा हांगा बरें दिसता आपले कुलदेवी ग्रामदेवी कित्याक वतात तर आमकां एक शांती मेळटा तशीच हे संप्रदाय आमी सगळे करता कोणी प्रत्येकान हाडलेली आसतली प्रत्येकान आपली शिक्षण हाडलेली आसतली त्याच्या खरीच त्याची इच्छा आसा ती पूर्ण जावं आनी नक्कीच पूर्ण जातली कष्टाचे फळ केन्नाच वाट वचना हार्ड वर्क ऑलवेज पे सदांच ते कितें करा पण जो काम करता तोच सक्सेसफूल जाता हांव गव्हर्नमेंट बँकात ल्हानपणा पासून वाचता गांवचो आसतना 30 वर्सां हे तो म्हणजे अशेंच सहज करता एक 2-3 म्हयने पयलीं असोच हांव ताका हॉस्पिटलाक गेल्यार नोकरी करतालो हांव विचारतालो तुका 70 दीस हाती पायी सगळी वाडी घेवन गेल्लो आसा तो आमकां कशें जाता तो म्हणटा आपल्याक खबर ना आपल्या कडेन जाता म्हणटा म्हणजेच कितें त्याची विल पावर इतकी आसा मनशाची खंयची विल पावर आसत आपूण एक पळयलो फक्त ती जी विल पावर आसा ती खरी आसता देखून कितें दुश्परिणाम देखून कितें हे वेस्टर्न इंट्रस्ट आसता जाल्यार ती नक्कीच सगळ्यांची बरें त्या शुभेच्छा दिता आनी बरें शेवटचा 1 मिनिटाचा कार्यक्रम आजच्या ह्या फंक्शन जे झाले सोहळा झाला त्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत वस्कर आमकां विनंती करता की त्यांच्याने आभार प्रकट करतात. देवी माऊली आणि माऊली त्यांना नमन करता आणि सगळे उपस्थित माऊली वारकरी त्यांचे नातेवाईक आपलेष्ट आणि तुझे ग्रामस्थ त्यांना नमस्कार आणि आज आपले माऊली वारकरी मान्यवर जे मंडळी आहात त्याचे आभार मानतात. पहिला प्रथम आता बेळगोळ गावातले लाडके समुद्र चंद्रकांत उर्फ शेखर शेट्टी शेखर प्रेमात म्हणतात असं हे आता आपण टाईम करून दिलेलं आपण आपल्या व्यस्त वेळ आणि करून टाईम दिला आम्हाला त्याबद्दल म्हणजे त्याबद्दल व्यवस्थित त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्या आमच्या संस्थेतर्फे तसेच जेव्हा आमचे गावचे सरपंच गुरुदास परब हे आपलं वेळ आमचा 3 वाजता प्रत्येक वेळी आणि आमच्या आगे हो म्हणतात त्यांना त्याबद्दल धन्यवाद आणि आमचे देवस्थानचे अध्यक्ष आनंद परब हे पासून आमकां खूप सहकार्य करतात आणि हे आमकां उपलब्ध करून दितात आणि परत एकदा 21 जुलै आम्ही येतले ते आमचे ताका खूप सहकार्य करते आणि सगळ्यांकडे धन्यवाद आणि आभार दितात आणि आमचे वरिष्ठ पत्रकार आमचे देसाई सेविंग देसाई हे पण आता केलेले आसा आणि त्यांचे पण आमच्या सगळे प्रोग्राम पेपरात घेऊन आमकां खूप प्रसिद्धी दितात असे दिलीप देसाई ते आभार मानता आणि आमचे दादासाई आमकां शुभेच्छा दिवपाक आता येयल्ले आसा तांकां खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार मानता आणि परत एकदा समस्त वारकरी मंडळी त्यांच्या अध्यक्ष आता येयल्ले आहात आणि शाळेचे विद्यार्थी महाराष्ट्र हे आमच्या आणि हे शुभेच्छा म्हणजे आमकां एक ऊर्जा आम्ही घेऊन वयतले आणि ती ऊर्जा आमकां 13 दीस आमकां पावतली अशें म्हाका खात्री आसा त्या ऊर्जेन आमी सर्व वारीचो आनंद घेतलो आणि त्या बद्दल सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद परत एकदा आभार मानता आणि एक जयघोष करूया आमी
विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. बोला पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु तुकाराम महाराज की, माऊली माता की, श्री ज्ञानदेव तुकाराम. सगळ्यांना नमस्कार. विनंती असे मनाशी राहते म्हणजे सगळे कृतज्ञता राहते. पालखीचे आगमन बाहेर जाते. वरिष्ठ पत्रकार श्री दिलीप देसाई यांना गुरुदास माऊली फेमस आहे आणि हे मुलाखत देऊ सगळ्यांनी राजकीय विभागाला पालखीबरोबर सगळ्यांनी मागे बोलायचं. रथाच्या मागे दोन रथातून सगळ्यांनी उभं राहायचं आहे. या कार्यक्रमाच्या नंतर कार्यक्रम संपण्यात जमा आहे. त्याचे काही क्षण आहे. मी या दिल्यामुळे. होय होय सगळे चालू आहे लाईव्ह अरे गात साहेब भाई छत्री स्कूटरी आत्ता माझा मोबाईल दिसतलो रे अशी काय न्हू घेऊया मरे मेन रस्त्यार घेऊन जाय बाय चावी घे चावी ती लावपाची गरज ना होय तुकाराम येयलो मरे रा 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 तशी ना ती वे रा थँक्यू आता बंद कर ही मेन न्हू रस्त्यार घेवपाची ही मेन ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ते उघड मातशे उघड तुकाराम तुकाराम मातशे वयर कर तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 बरं बरं अरे बितुला ना आता तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा
तुकाराम तुकाराम माऊली तुकाराम तुकाराम हा, yes, ज्ञानोबा बरं. तुकाराम Yes, बरं, बरं. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम गोवा ते पंढरपूर पायी वारी 2019